अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे। याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे। ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या भंडारदरा धरणातून शेकडो गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो। धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। दरम्यान प्रशासनाने तातडीने ही पाणी गळती थांबवावी अशी मागणी करण्यात येते। धरणाच्या या पाणी गळतीचा थेट ग्राउंड झिरोवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा धरणाजवळ मी आता आलेलो आहे। आता मी जे चित्र दाखवतोय तुम्हाला, खरं तर ही धरणाची भिंत आहे आणि या जवळून जे पाणी कोसळतंय हा कुठलाही धबधबा नाहीये, तर या धरणाच्या भिंतीला लागलेली गळती आहे। इंग्रज काळामध्ये खरं तर या धरणाचं काम झालेलं आहे। 1918 साली हे धरण पूर्ण झालेलं होतं आणि त्याच काळातले हे जे वाल्व आहेत, या ठिकाणी 3 वाल्व बसवण्यात आलेले होते, ज्यापैकी 2 चांगल्या स्थितीत आहे। मात्र एक जो वाल्व आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यामधून गळती सुरू आहे आणि ही आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीनं शेकडो लिटर जे पाणी आहे ते वायाला जाताना दिसतंय। मात्र जलसंपदा विभाग याकडे डोळेझाक करताना दिसतोय। खरं तर उन्हाळा तोंडावरती आहे। हंडाभर पाण्यासाठी मैलून मैल महिलांना पायपीट करावी लागते। अशा परिस्थितीमध्ये हे जे पाणी आहे हे अनेकांना आधार देणारं ठरू शकतं आणि ही जर गळती थांबवली तर भंडारदरा धरणातून जी पिण्याची पाण्याची आवर्तन सोडली जात आहेत यावर देखील जो परिणाम आहे तो होईल आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी या प्रवरा पट्ट्यामधले जे शेकडो गावं आहेत, तिथली जी तहानलेली गावं आहेत यांना होईल। त्यामुळं जलसंपदा विभागानं ही पाण्याची गळती थांबवली पाहिजे आणि धरणाची भिंत सुरक्षित करायला हवी। हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, भंडारदरा, अहिल्यानगर।